श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि सुंदर संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास, संदेश आवडल्यास लाईक करा. आपल्या प्रियजनांना पाठवण्यास विसरू नका. शेअर करण्यास विसरू नका. स्वामींचा हा पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर पुढील काही मिनिटे हा ऐकत राहा. हा संदेश तुमच्या आयुष्यात खूप काही चांगली बातमी देईल. तुम्हाला आनंदाने भरेल, तुम्हाला आरोग्याने परिपूर्ण करेल. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात. देव म्हणतात, तुमचाच विजय निश्चित केला जाणार आहे. हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा, कारण या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक चांगली गोड बातमी देण्यासाठी आलो आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. तुमच्या नात्यातील संबंध अधिक मजबूत होतील. तुमचे अधिकाधिक प्रेम वाढू लागेल. तुमच्यातील आप्तसंबंधात अधिक काहीतरी वाढणार आहे, जे तुमच्यासाठी खूप काही मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत असाल, मग कुणी त्या आनंदासाठी तयार असेल तर आत्ताच होय म्हणून तो आनंद स्वीकार आहे असे टाईप करा. स्वामी माऊलींचा जयघोष करायला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाची आज्ञा म्हणून तुम्ही या संदेशाला स्वीकार केले तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार आकर्षित होतील. तुमच्या मार्गात सुख संपन्नता वाढी लागणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदासाठी एक प्रयत्न जरी कराल तरी प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारे देवांचे आशीर्वाद चमत्कार घडू लागतील. तुम्ही देवांची कृपा प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करायला विसरू नका. संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला शक्ती प्रदान करतं. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहे त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. देव तुम्हाला तो आशीर्वाद प्रदान करत आहे. हा संदेश म्हणूनच तुमच्यापर्यंत आला आहे. देव म्हणतात, बाळा तू केलेले प्रयत्न विश्वासाने पूर्ण केल्या जातील. तू फक्त विश्वास ठेव की मी तुझ्या सोबत आहे. विश्वासावरच सर्व काही निर्भर आहे. तुम्ही जेव्हा श्रद्धेने मला हाका मारता तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात. मी तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करतो, विश्वासाने परिपूर्ण करतो. तुमचे तेज वाढेल, तुमचा आनंद अधिक वाढू लागेल. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच असतील. तुम्ही तुमच्या वेदना, दुःख आणि ताणतणावाला विसरून जाल, कारण प्रत्येक नाते आता तुमच्याजवळ आनंदाने परत येईल आणि तुम्हाला ती सर्व काही भेटही दिल्या जाईल जे तुमच्यासाठीच आहे. देव म्हणतात, काही भेटवस्तू मी तुझ्यासाठी पाठवत आहे. त्या भेटवस्तू इतर कुणालाही मिळणार नाही, तर त्यावर तुझे नाव लिहिले आहे. त्या तुलाच मिळणार आहे, कारण त्यासाठी तुझी प्रतीक्षा मी संपवतो आणि तुला लवकरच ते देतो ज्यात तुझा आनंद आहे. कधीकधी लोक घाबरतात देवाकडे येण्यासाठी, देवाशी बोलण्यासाठी, पण तू घाबरू नकोस. तू माझ्याकडे आला आहेस कारण मी तुला तुझी निवड करून इथे आणले आहे. हे ऐकत राहा, कारण हे तुझ्यासाठीच आहे. हे सत्य आहे. माझे आशीर्वाद सत्य आहेत, म्हणूनच तू ऐकत राहा. कधीकधी तुम्हाला वाटेल की काहीतरी असेच मला नकारात्मक विचार येत आहेत, तर त्या क्षणाला देवांचा धावा कर, नामस्मरण कर. पुढल्या क्षणाला तू पाहशील की तुझ्या मनातून ते सर्व काही नकारात्मक निघून गेले आहे. बाळा मी तुझी काळजी घेतो, तुला जीवनात उंचावतो, तुला सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करतो. तुला जर ज्या काही आर्थिक समस्या आहे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही मीच तुला दाखवणार आहे. कधीकधी तुम्ही घाबरता देवाकडे येण्यासाठी, तुम्ही काही सांगण्यासाठी, तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की देवाला घाबरू नका, तर देवाजवळ या. देवाचे नामस्मरण करा. देवाला तुम्हाला जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगा, कारण आशीर्वाद येत आहेत
चमत्कार घडू लागतील. तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळू लागेल. पण न घाबरता ते मागण्याची इच्छा व्यक्त करा. इच्छा व्यक्त कराल तेव्हा ते सर्व काही दिल्या जाईल. तुम्ही तुमच्या आरोग्यात परिवर्तन पाहू इच्छिता तर होय, ते परिवर्तन होणार आहे, घडणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मक राहा, कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो, तुमच्या इच्छा पूर्ण करतो, तुम्हाला खूप काही विश्वासाने भरतो. आज या संदेशाकडे जो कोणी दुर्लक्ष करेल तो आयुष्यभर पश्चाताप करेल. पण जो कोणी माझा प्रिय बाळ हे पुढील काही मिनिटे ऐकेल त्याच्यासाठी माझे आशीर्वाद येतील आणि एक आनंदाची बातमीही येईल. काही तासातच तुम्ही ती आनंदाची बातमी ऐकाल, कारण तुम्ही तुमचे जीवन यशाने भरू इच्छिता. तुमच्यासाठी मी चांगली बातमी घेऊन येत आहे, कारण माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात कल्याणकारी आहे. कधीही दुर्लक्ष करू नका. ज्या क्षणाला मी तुम्हाला संदेश देतो ते संदेश तुमच्यासाठीच आहेत. त्यातील आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. कधीकधी तुम्हाला असे वाटेल की नुसतं हे संदेश आहेत, तर नाही, हे तुमच्यासाठी संकेत आहेत. कारण पुढील जीवनात तुम्हाला आशेचा किरण दाखवणारा तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्यावर देवाची कृपा आहे. होय, कारण हे सत्य आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते शुभ परिवर्तनाने भरलेले आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हापासून काही तासात तुमच्यासाठी चमत्कारिक परिवर्तन घडणार आहे, जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदित करणारे असेल. तुमचे एक नाते तुमच्यासोबत घट्ट होईल आणि त्यातील सुसंवाद तुम्हाला मिळू लागेल. काही आनंदाची बातमी असतील तर काही कुणासाठी प्रियजनांच्या भेटी असतील, त्यासुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. मला माहीत आहे की काही दिवसापूर्वी तुम्ही निराश होता. काही नाते दूर गेली, काही त्या नात्यांपासून त्रासली, तर काही अशा नात्यांसोबत जुळली जे फक्त त्यांना आपल्या उपयोगासाठी वापरून घेतात. तर आता फक्त तुमच्याजवळ तीच नाती असतील. त्याच लोकांसोबत तुम्ही राहाल जे तुमच्यासाठी हित शोधतात, तुमचे कल्याण करू पाहतात, तुमच्यासोबत निरंतर स्वच्छ मनाने वावरतात. अशाच लोकांसोबत, अशाच नात्यांसोबत तुमच्या भेटीगाठी होतील आणि ते सर्व काही जुळून येईल जे तुम्हाला हवे आहे. मला माहीत आहे मागील काही काळात तुम्ही काही गोष्टींवर पश्चाताप केला आहे. मग आता निरंतर तेच ते वाट पाहत बसू नका की माझ्या जीवनात हे निश्चितपणे वाईटच घडत आहे. असे विचार, नकारात्मक विचार तुमच्यातून काढून टाकण्यासाठीच आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. कारण हा संदेश नाही तर हा संकेत आहे. शेवटपर्यंत हा ऐकत राहा. नियतीने जर तुम्हाला निवडले आहे, जर तुम्हाला या संदेशापर्यंत पोहोचवले आहे, तर यातील काही गूढ आहे जे तुम्हाला माहीत व्हावे. आता तुमचे ते नाते घट्ट होईल. तुम्हाला ते तुमचे सुसंवाद परत मिळणार आहे. काही शुभेच्छा मिळणार आहेत, काही आनंद मिळणार आहे, काही भेटवस्तू मिळणार आहे. ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांनाच ते दिल्या जाईल. तुम्ही पुढे बघत राहा की तुमच्यासाठी काय काय येत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय. तुला जरी काही गोष्टी आज आवश्यक नसतील तरी त्या अगोदरच तुला ते देण्यात येतील, कारण तू त्याचा हकदार आहेस. तुला ते मिळावे म्हणून ते तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. निराशा मनातून काढून टाक. आनंद तुला मिळणार आहे. शांत राहा. जे काही मिळत आहे ते स्वीकार करा आणि जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाला कृतज्ञता व्यक्त करा, कारण देव सर्व काही पाहत आहे. देवावर सर्व काही सोपवा आणि निश्चिंत व्हा. देव तुम्हाला आनंदाने भरतो. देव तुम्हाला खूप काही देतो. जर तुम्ही देवाचे चिंतन करत असाल, नामस्मरण करत असाल, तर म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही याला उघडून ऐकत आहात तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. देव स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुखाचे क्षण येऊत. आजचा दिवस तुमच्यासाठी मंगलकारी जाओ. हे स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.